Hello students, good morning. Yesterday we discussed the theory of absorption of a company. Today we will discuss the problem number 1 of absorption of a company. Okay, same आहे amalgamation सारखं absorption सोपं आहे. So first I will read the problem and then we will solve the problem. A Limited was absorbed by B Limited on 1st January 2021. The balance sheet of the company on the above date was as under. तुमच्या समोर प्रॉब्लेम आहे, तुम्ही पहा नोटबुकमध्ये पण तुम्ही लिहायचा आहे. ओके, सो फर्स्ट लायबिलिटी साइड, that is 15,000 shares of rupees 10 each, 1,50,000. 6% debentures 80,000. General reserve 20,000. Profit and loss account 5,000. Loan from A, who is a director in the company, that is rupees 20,000. Creditors 65,000. Now asset side, building 1 lakh, machinery 72,000, stock 45,000, debtors 97,000, cash 9,000, फर्निचर राहिले, फर्निचर 17,000, फर्निचर द्यायचं राहिलं इथे, फर्निचर 17,000 टाईप करायचं राहिले. ओके, सो टोटल 3,40,000. ॲसेट्स नो ॲडजस्टमेंट्स. ॲसेट साईडला फर्निचर लिहा, फक्त फर्निचर 17,000 माझं मांडायचं राहिले. ॲसेट्स टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर. बिल्डिंग 1,60,000, machinery 90,000, furniture 10,000, stock to be reduced by rupees 5,000, debtors were subject to provision of rupees 2,000 for doubtful debts. अमलगमेशन सारखीच ॲडजस्टमेंट आहे. सगळ्या ज्या ॲसेट्स आहेत त्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यूजला रिव्हॅल्यूड केल्यात ते आपल्याला सगळं दिलेलं आहे. ओके, नाव सेकंड, गुडविल ऑफ ए लिमिटेड इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 550,000. बॅलन्स शीटला गुडविल नाही आहे, पण यांनी दिलेलं आहे ते आपल्याला पी सीमध्ये घ्यावं लागेल. देन क्रेडिटर्स वेअर टू बी टेकन ओव्हर बाय द न्यू कंपनी, बट लोन फ्रॉम ए इज टू बी पेड बाय ए लिमिटेड. बघा लायबिलिटी साईडला जी लायबिलिटी आहे, दोन लायबिलिटीत ना, क्रेडिटर्स आणि लोन फ्रॉम ए. तर त्यातलं क्रेडिटर्स नवीन कंपनीने घेतलेले आहे, पण लोन फ्रॉम ए डायरेक्टरचं लोन आहे की नाही, ते मात्र काय करायचं आहे, ए लिमिटेडलाच परत करायचं आहे. द परचेस कन्सिडरेशन वॉज सॅटिस्फाईड ॲज अंडर. परचेस कन्सिडरेशन कसं दिलेलं आहे, फर्स्ट 20,000 शेअर्स इन बी लिमिटेड वेर इश्यूड ॲज फुल्ली पेड टू द शेअरहोल्डर्स ऑफ ए लिमिटेड. म्हणजे काय देणार आहे, 20,000 शेअर्स देणार आहेत. बरोबर, बी लिमिटेड काय करणार आहे, स्वतःचे 20,000 शेअर्स ए लिमिटेडला देणार आहे, फुल्ली पेड आहे. आणखी काय देणार आहे, 8% डिबेंचर्स ऑफ रुपीज 88,000 इन बी लिमिटेड टू बी इश्यूड फॉर डिबेंचर होल्डर्स ऑफ ए लिमिटेड. ए लिमिटेडचे बघा इथे 80,000चे डिबेंचर्स आहेत की नाही, यांना काय करणार आहे बी लिमिटेड, 88,000 म्हणजे 8,000 मोर देणार आहेत. 8,000 मोर देणार आहेत, हे डिबेंचर्स देणार आहेत. आणि जी काही अमाऊंट राहील बघा, द रिमेनिंग अमाऊंट इज टू बी पेड इन कॅश. जी बॅलन्सिंग फिगर असेल पी सीची ती काय करणार आहेत, कॅश देणार आहेत. म्हणजे बघा शेअर्स देणार आहेत 20,000, त्यानंतर 20,000 शेअर्स ऑफ रुपीज 10 इच आहेत त्यांचे, ते देणार आहे. म्हणजे 2 लाखचे शेअर्स, 88,000चे डिबेंचर्स, आणि जी काही अमाऊंट राहील, आता कुठली अमाऊंट, ॲसेट्स मायनस लायबिलिटी. बरोबर की नाही, ज्या ॲसेट्स घेणार आहेत, लायबिलिटी जी घेणार आहेत ती ॲसेट्स मायनस लायबिलिटी केल्यानंतर जी अमाऊंट राहील रिमेनिंग बॅलन्सिंग फिगर ती कॅश देणार आहे, ते आपण कॅल्क्युलेट करू. ओके, कॉस्ट ऑफ लिक्विडेशन इज रुपीज 2,000 इज पेड बाय ए लिमिटेड. 2,000 रुपये खर्च येणार आहे सगळ्या ह्या प्रोसिजरला. ॲब्सॉर्प्शनची जी प्रोसिजर आहे त्याला 2,000 रुपये खर्च येणार आहे, आणि ही 2,000ची कॉस्ट कोण देणार आहे, ए लिमिटेड म्हणजे जुनी कंपनी देणार आहे. ओके, यू आर रिक्वायर्ड टू शो वर्किंग ऑफ परचेस कन्सिडरेशन. तर आपल्याला काय सांगितले त्यांनी, पी सी दाखवायला सांगितलं आहे. नंतर
लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड. ए लिमिटेडच्या अकाउंटमध्ये लेजर सांगितलेत आणि जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड. आणि बी लिमिटेड नवीन कंपनीच्या अकाउंटमध्ये जर्नल एंट्रीज सांगितलेल्या आहेत. आता फक्त काय माझ्या हातून चूक झालेली आहे ती दुरुस्त करायची. रेक्टिफाय बॅलन्स शीटच्या ॲसेटला फर्निचर टाकायचं आहे 17,000 17,000. ठीक आहे, माझ्याकडून राहून गेलं ते लिहा, म्हणजे मग प्रॉब्लेम तुमचा व्यवस्थित टॅली होईल. ओके, आता आपण काय करूया, पी सी कॅल्क्युलेट करूया. ओके, मी पी सीचं हे ओपन करते. पी सी आता कुठल्या कुठल्या ॲसेट्स घेतलेल्या आहेत आणि काय काय प्राईसला घेतल्यात प्रॉब्लेम तुम्ही लिहिलेला आहे नोटबुकमध्ये. तो प्रॉब्लेम नीट बघायचा आहे आणि आपण तो सोडवणार आहोत. बिल्डिंग घेतली 1,60,000, मशिनरी 90,000, फर्निचर सगळ्या ॲडजस्टमेंटमधल्या प्राइसेस घ्यायच्या. फर्निचर 10,000, स्टॉक बघा आता स्टॉक टू बी रिड्यूस्ड बाय ₹5,000 म्हटले. 5,000नी स्टॉक कमी करायचा आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेटला स्टॉक आहे 45,000, तो 5,000नी कमी करायचा, म्हणजे 45,000 मायनस 5,000 किती आला स्टॉक 40,000. 45,000 मायनस 5,000 किती आला 40,000. डेटर्स 97,000 आहेत आणि इथं काय सांगितलं आहे डेटर्सला प्रोव्हिजन 2,000 करा, म्हणजे 97,000 मायनस 2,000 किती आले 95,000. समजतं आहे का सगळ्यांना? पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, पॉज करून पहा म्हणजे लक्षात येईल. देन कॅश ॲट बँक 9,000 आणि गुडविल सांगितले. गुडविल ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं होतं की नाही, गुडविल किती आहे 50,000. आणि या सगळ्याची टोटल किती झाली ॲसेट्स टेकन, टोटल व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स टेकन 4,54,000. ओके, त्यातनं लेस काय करायचं, लेस सन्ड्री क्रेडिटर्स. फक्त सन्ड्री क्रेडिटर घेतलेत. जे दुसरी लायबिलिटी आहे लोन फ्रॉम ए ती ए लिमिटेड देऊन टाकणार आहे, त्यामुळे ती लायबिलिटी घेतलेली नाही. आता काय आहे हे सन्ड्री क्रेडिटर्स केवढ्याचे घेतलेले आहेत 65,000चे, ते मायनस केले 65,000. किती आला पी सी 3,89,000. हे बघा परचेस प्राईस, नेट ॲसेट्स अँड परचेस प्राईस. आता याचं पेमेंट कसं करायचं आहे 3,89,000चं, तर त्यांनी दिले शेअर्स 20,000 शेअर्स ऑफ ₹10 ईच 2,00,000 रुपीज. नंतर डिबेंचर होल्डर्सना डिबेंचर्स दिलेत बघा 8% डिबेंचर्स कितीचे 88,000 बरोबर, म्हणजे 2,88,000 झाले. मग 3,89,000मधून 2,88,000 गेले, अमाऊंट किती राहिली 1,01,000. कुठून आणले ह्या 1,01,000? त्यांना देणं होतं 3,89,000. या 3,89,000मधून शेअर्स 2,00,000 गेले आणि डिबेंचर्स 88,000 गेले, अमाऊंट किती राहिली 1,01,000. मग ही बॅलन्सिंग फिगर आपण काय देणार आहोत त्यांना कॅश. बरोबर, आपण त्यांनी सांगितलेलंच आहे की कॅश देणार आहे राहिलेले, म्हणजे 1,01,000 1,01,000 ही कॅश दिली. ही कुठून आणली लक्षात आलं का? ह्या दोघांच्यामधून 3,89,000 किंवा 3,89,000मधून 2,88,000 गेले, 1,01,000 राहिले आणि ही बॅलन्सिंग फिगर आपण कॅश देणार आहोत. आणि असं डिस्चार्ज ऑफ पी सी झालेलं आहे. लक्षात आलं? ओके, आता आपण काय करूया प्रॉब्लेम सोडवूया. प्रॉब्लेम कुठला आहे आता आपल्याला लेजर अकाउंट्स काढायचे आहेत. एक मिनिट, आता पुन्हा पहिले
थोडासा वेळ कमी असल्यामुळं मी काय टाईप केलेलं नाही. लक्षात आलं? कारण खूप वेळ जातो आहे आणि वेळ नाही आहे एवढा, म्हणून दुसरं काही नाही. आता बरोबर आलं. आता पहिल्यांदा त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की लेजर अकाउंट्स काढा म्हणून. इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड लेजर अकाउंट्स आपल्याला काढायचे आहेत. गरम होते खूप. मग कोणकोणते अकाउंट्स ओपन करायचे? रिअलायझेशन अकाउंट, नवीन कंपनी बी लिमिटेड अकाउंट, शेअर्स इन बी लिमिटेड अकाउंट, डिबेंचर्स इन बी लिमिटेड अकाउंट, बँक अकाउंट, डिबेंचर होल्डर्स अकाउंट. बरोबर. नंतर आता आपण आधी हे अकाउंट ओपन करू. आता पहिली एंट्री आपली काय असते? आपण सगळ्या ॲसेट ट्रान्सफर करतो. अमलगमेशनच आठवायचं, अमलगमेशनच आहे सेम, काही नाही, दुसरा फरक काही नाही आहे. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. आता कुठल्या ॲसेट्स घ्यायच्या? सगळ्या बॅलन्स शीटची ॲसेट साईडची टोटल घ्यायची. बघा किती आहे? 3,40,000. बरोबर. सेकंड एंट्री काय असते आपली? सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आता लायबिलिटीज कुठल्या कुठल्या आहेत? क्रेडिटर्स आहेत फक्त. बरोबर. कारण लोन त्यांचं त्यांनाच द्यायचं आहे, म्हणजे 65,000 आहे. बघा, बाय सन्ड्री लायबिलिटीज 65,000. समजलं? नंतर नेक्स्ट काय आहे की पी सी द्यायचं आहे आपल्याला. पी सी किती आहे? पी सीची एंट्री काय करतो आपण? बी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. कितीचा पी सी आहे? आत्ताच आपण पाहिलं की नाही, 3,89,000. मग याचा परत काय होतं? क्रेडिटला एंट्री होणार, रिअलायझेशनच्या क्रेडिटला जाणार 3,89,000. इथं डेबिटला मांडले की नाही आपण? डेबिटला मांडले 3,89,000. तेच कुठे जाणार पुन्हा? इथे क्रेडिटला 3,89,000. नेक्स्ट फोर्थ एंट्री काय असते? डिस्चार्ज ऑफ पी सी. काय काय दिलं आपण? शेअर्स इन बी लिमिटेड अकाउंट डेबिट 2,00,000, डिबेंचर्स इन बी लिमिटेड 88,000 आणि बँक अकाउंट डेबिट 1,01,000 टू बी लिमिटेड. म्हणजेच बी लिमिटेडच्या क्रेडिटला या सगळ्या अमाऊंट आपण मांडून टाकणार. 3,89,000चा आपण सगळा हा हिशोब केला. आता एव्हरी एंट्री हॅज डबल इफेक्ट. मग त्याचं सेकंड इफेक्ट कुठे येईल? शेअर्स इन बी लिमिटेड काढले बघा अकाउंट आपण, त्याच्या डेबिटला येणार 2,00,000 रुपीज. डिबेंचर्स अकाउंट काढले, त्याच्या अकाउंट डेबिटला येणार 88,000 आणि बँकच्या डेबिटला येणार 1,01,000. म्हणजे त्याचे डबल इफेक्ट झाले. समजल्या? त्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं की एक्सपेंडिचर कॉस्ट ऑफ लिक्विडेशन हा ए लिमिटेडनीच करायचा आहे आणि हे ए लिमिटेडचंच अकाउंट आहे. म्हणून एंट्री काय करतो आपण? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 2,000. हे बघा इथं केली कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. मग आता इथं बँक अकाउंट आपल्याकडं आहे, मग त्याच्या क्रेडिटला जातील पुन्हा बाय रिअलायझेशन. हे बघा बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट 2,000 दिसतंय? ओके. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं की तुम्ही तुमचं लोन देऊन टाका. किती रुपयाचं लोन होतं? ए लिमिटेडचं लायबिलिटी साईडला 20,000चं. काय एंट्री होईल? लोन फ्रॉम ए लिमिटेड अकाउंट डेबिट टू बँक, म्हणजे बँकच्या क्रेडिटला 20,000 रुपये देऊन टाकले आपण. समजलं? आता काय करायचं आहे? सगळ्या एंट्रीज आपल्या झालेल्या आहेत. शेअर होल्डर्सना आपण काय करणार? हे दुसऱ्या पेजवर शेअर होल्डर्स अकाउंट आहे, त्या शेअर होल्डर्सना आपण काय करणार? हे 2,00,000 रुपीज जे इथं क्रेडिटला होते ते 2,00,000 रुपीज आपण शेअर होल्डर्सना आपण डेबिटला टाकणार. ते नंतर सांगते मी तुम्हाला. हे पेज होऊ द्या आधी. ठीक आहे, मी यावेळेस तुम्हाला फोटो काढून टाकलेले आहेत. आता आपण काय करूया? एक एक अकाउंट क्लोज करूया. आता रिअलायझेशन सगळं झालेलं आहे. बघा क्रेडिटची टोटल किती आली? 4,54,000 आणि डेबिटची ही 1,04,000 नाही आहे बरं का. म्हणजे नंतर ती बॅलन्सिंग फिगर काढली आपण, 3,50,000 आली. त्यात म्हणजे 4,54,000मधून 3,50,000 गेले, बॅलन्सिंग फिगर आली 1,04,000. ही 1,04,000 आपण काय करणार आहोत? कुणाला देत असतो? शेअर होल्डर्सना, टू सन्ड्री शेअर होल्डर्स. आणि हे 1,04,000 पुन्हा कुठे जातील? मग शेअर होल्डर्सच्या क्रेडिटला. शेअर होल्डर्स अकाउंट आपण काढणार आहे याच्यानंतरचं, ते दुसऱ्या पेजवर आहे. शेअर होल्डर्स अकाउंट 1,04,000. आता बी लिमिटेडचं ॲटोमॅटिकली हे अकाउंट काय झालं? क्लोज झालं. टोटल बरोबर टॅली झालं. म्हणजे आता शेअर्स पण जे आहेत हे बाय
इथं आपण शेअर होल्डर्स होते की नाही, ते देऊन टाकणार आपण. शेअर्स इन बी लिमिटेड बाय सन्ड्री शेअर होल्डर्स अकाउंट 2 लाख हे आपण, आणि सन्ड्री शेअर होल्डर्सच्या डेबिटला आपण ते ऑलरेडी लिहिलेले आहेत. अकाउंट क्लोज झाले. आता डिबेंचर्स इन बी लिमिटेड 88,000 होतं इथं, आपण ते देऊन टाकणार कुणाला, डिबेंचर होल्डर्सला 88,000. बरोबर. आता हे डिबेंचर होल्डर्स 88,000 आहे ते बघा इथे डेबिटला लिहून टाकले. 2 डिबेंचर्स इन बी लिमिटेड केमिकल 88,000 लिहिले. ओके. आता डिबेंचर होल्डर्सच्या क्रेडिटला बाय 6% डिबेंचर्स आपण मांडतो लायबिलिटी साईडचे, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन असं म्हणतो की नाही, ते 8 लाख आहेत. आता हे अकाउंट क्लोज करायचं असेल तर काय होईल, डिफरन्स येईल 8,000चा. हा डिफरन्स आपण कुठं मांडलेला आहे, रिअलायझेशनच्या डेबिटला. बाय रिअलायझेशन अकाउंट 8,000 आहे बघा इथे आपण 8,000 घेतलेले आहेत. 2 डिबेंचर होल्डर्स 8,000. समजलं. थोडंसं आता ऑनलाईन शिकवत असताना काही लिमिटेशन्स पडतात, हे लिमिटेशन्स तुम्ही समजून घ्याव्यात, एवढंच एक काय आहे एक्सपेक्टेशन आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपलं बँक अकाउंट आहे. हे बँक अकाउंट पण आपलं काय होतं, टॅली होतं. आता इथे काय होतं, बाय लोन फ्रॉम ए लिमिटेड 20,000, बाय रिअलायझेशन 2,000, आणि इथं आपण डेबिटला एक कॅश दिलेली होती की नाही त्यांनी 1,01,000 बॅलन्सिंग फिगर PC परचेस कन्सिडरेशनमध्ये, तिथं डेबिटला आलेली आहे 2B लिमिटेड 1,01,000. मग आता हा डिफरन्स जो राहिला 79,000चा डिफरन्स, हा डिफरन्स आपण कुणाला दिला, सन्ड्री शेअर होल्डर्सला. मग हे शेअर होल्डर्सला 79,000 आणि मग हे अकाउंट आपण क्लोज केलं. आता हे 79,000 हे कुठे जातील, शेअर होल्डर्सच्या डेबिटला 79,000. ओके. आता आपण काय करू, फक्त शेअर होल्डर्स अकाउंट पाहू आणि आपण थांबू. एक मिनिट, मला दुसऱ्या बापरे. हे बघा इथे आपण शेअर होल्डर्स अकाउंट काढले. आता या शेअर होल्डर्सच्या क्रेडिटला काय काय आहे, बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड ओपन करा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,50,000, बाय जनरल रिझर्व्ह 20,000, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 5,000, आणि रिअलायझेशनचा प्रॉफिट आत्ता आपला आला होता की नाही डेबिटला, तो आपण ट्रान्सफर केला 1,04,000. आता डेबिट साईडला काय काय आलेलं आहे, 2 शेअर्स, मग अशी आपण म्हटलं तर 2 लाख शेअर्स दिलेत की नाही त्यांनी, 20,000 शेअर्स ऑफ ₹10 ईच, ते इथे आले 2 लाख. आणि 2 बँक अकाउंट 79,000. कुठली बँक अकाउंट, आपण बँक अकाउंट क्लोज करत असताना जो बॅलन्सिंग फिगर आली ती बॅलन्सिंग फिगर इथं 79,000 येईल. आणि अशा पद्धतीने हे काय झालं, क्लोज झालेलं आहे. ओके. बरं, होऊन जाईल प्रॉब्लेम, थांबा जरा. आता काय आहे, जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड, म्हणजे नवीन कंपनीत नाही, नवीन कंपनीत नाही, ह्या जुन्याच कंपनीत. मग आत्ता ज्या आपण सगळ्या एंट्रीज केल्या, ह्या सगळ्या एंट्रीज पोस्टिंग जे केलं त्याच्या एंट्रीज आहेत. पहिली एंट्री काय असते, रिअलायझेशनला सगळ्या ॲसेट्स ट्रान्सफर करायच्या. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स 3,40,000. खरं तर ह्यांनी आधी जर्नल एंट्रीज घेतल्या असत्या आणि नंतर पोस्टिंग केलं असतं तर तुम्हाला थोडंसं ते सोपं झालं असतं. ठीक आहे. पहिली स्टेप काय असते, ॲसेट ट्रान्सफर करायच्या रिअलायझेशनला. सेकंड स्टेप काय असते, सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर करायच्या लायबिलिटीजला. आहे बघा 65,000 आपण सगळं पोस्टिंग केलेलं आहे. बी लिमिटेड टू रिअलायझेशन परचेस केला बिझनेस केवढ्याला, 3,89,000ला. मग डिस्चार्ज ऑफ PC काय काय दिलं, शेअर्स 2 लाख, 8% डिबेंचर 88,000, बँक 1,01,000, टू बी लिमिटेड 3,89,000. त्यानंतर आणखी काय केलं, लोन दिलं, लोन फ्रॉम ए अकाउंट डेबिट 20,000 टू बँक लिमिटेड, पेमेंट केलं लोनचं. त्यानंतर सन्ड्री शेअर होल्डर टू शेअर्स 2,79,000. ठीक आहे. एक मिनिट, आता नंतर आणखी काय आहे, एक मिनिट. एक मिनिट.
बघा आता आणखी काय आहे, रिअलायझेशन टू बँक एक्सपेंडिचर जो आपण दिला 2000चा तो, त्यानंतर 8% डिबेंचर्स टू डिबेंचर होल्डर्सला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहितो की नाही आपण, ती एंट्री पास केली 88,000. मग डिबेंचर होल्डर्सना आपण डिबेंचर्स दिले किती 88,000चे, त्याची एंट्री केली 88,000. आणि मग 8,000चा जो डिफरन्स राहिला तो 8,000चा डिफरन्स आपण रिअलायझेशनला टाकला. मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू डिबेंचर होल्डर्स 8,000. ओके. आणि मग शेअर कॅपिटलला आपण शेअर होल्डर्सला सगळं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय जनरल रिझर्व, बाय प्रॉफिट अँड लॉस 5,000 हे लिहितो, त्याची एंट्री केली आहे. आणि सगळ्यात शेवटी रिअलायझेशनचा जो प्रॉफिट असतो, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर्स अकाउंट 1,04,000 तो आपण इथे टाकलेला आहे. ओके. आता नवीन जे आहे बी कंपनी, तिच्या पुस्तकात काय एंट्री होतात, सेम अमलगमेशनसारख्या. पहिली असते बिझनेस परचेस अकाउंट डेबिट. केवढ्याला बिझनेस परचेस केला, 3,89,000. बघा, टू ए लिमिटेड अकाउंट, लिक्विडेटर ऑफ ए लिमिटेड अकाउंट. मला असं वाटतं एक राहिली का इमेज, ठीक आहे. देन नेक्स्ट आहे ज्या ॲसेट्स घेतल्या सगळ्या, गुडविल अकाउंट डेबिट 50,000, बिल्डिंग अकाउंट डेबिट 1,60,000, फर्निचर अकाउंट डेबिट 10,000, मशिनरी अकाउंट डेबिट 90,000, स्टॉक अकाउंट डेबिट 40,000, डेटर्स अकाउंट डेबिट 95,000, बँक अकाउंट डेबिट 9,000. बरोबर. 2 सन्ड्री क्रेडिटर्स, कोणत्या लायबिलिटी घेतल्या, फक्त क्रेडिटर्स घेतले 65,000. आणि 2 बिझनेस परचेस अकाउंट 3,89,000. बिईंग बिझनेस परचेस बिईंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ऑफ. ठीक आहे. आणि शेवटी काय असतं की त्यांना आपण काय दिलं, ए लिमिटेड अकाउंट डेबिट 3,89,000, टू शेअर कॅपिटल 2 लाख, टू 8% डिबेंचर 88,000, टू बँक अकाउंट 1,01,000. ही झाली नवीन पुस्तकात एंट्री. ओके. मी तुम्हाला हे सगळे शेअर करते, पुन्हा प्रॉब्लेम पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. बाय बाय.